विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1 याचा आपण काय केले उदाहरणं सोडवून पाहिली। यातील राहिलेली जी उदाहरणं आहेत तर ती तुम्ही सोडवला असालच। तर जी सोडवली नसतील तर त्यांनी काय करायचे, ही उदाहरणं जी आहेत तर ती सोडवून सराव संच जो आहे तर तो आपल्या वहीमध्ये पूर्ण करायचा आहे। तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या या भागामध्ये आपल्याला संचांचे प्रकार शिकायचे आहे। संचांचे प्रकार। तर संच कोणकोणत्या प्रकारचे असतात हे आपल्याला पाहायचं आहे। तुम्हाला माहिती असेलच की संच म्हणजे काही घटकांचा समूह, काही वस्तूंचा काय असतो समूह, असे घटक की जे आपल्याला निश्चितपणे आपल्याला ते सांगता येतील किंवा त्यांचे गुणधर्म आपल्याला सांगता येतील अशा घटकांचा समूह जो असतो तो संच आपण म्हणतो। आता ह्या संचांचे जे प्रकार आहेत तर त्याच्यापैकी पहिला जो प्रकार आहे तर तो आहे एक घटक संच। त्याच्यामधला पहिला जो प्रकार आहे संचाचा तर तो आहे एक घटक संच। एक घटक संच। यामध्ये आता या एक घटक संचाची आपण व्याख्या बघूया। ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो अशा संचाला आपण एक घटक संच असं म्हणणार आहोत। म्हणजे ज्या संचामध्ये फक्त घटक किती, घटकांची संख्या किती आहे, फक्त एकच आहे, तर त्या संचाला आपण एक घटक संच असं म्हणणार आहोत। उदाहरणार्थ आपण घेतलं तर बघा, उदाहरणार्थ ए हा एक काय आहे संच आहे। या संचामध्ये 2 ही एक काय संख्या आहे। आता या 2 या संख्येचा गुणधर्म काय बघा, किंवा याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो, तर हा जो संच आहे तर तो मूळ सममूळ संख्यांचा हा संच आहे असं आपण म्हणू शकतो। म्हणजे ए हा संच सममूळ संख्यांचा संच आहे असं आपण म्हणू शकतो। तर तुम्हाला माहिती आहे की मूळ संख्या कोणकोणत्या असतात त्या, तर मूळ संख्या असतात 2, 3, 5, 7, त्याच्यानंतर 11 वगैरे, ह्या सगळ्या काय आहेत मूळ संख्या आहेत। म्हणजे ज्या संख्येला त्या संख्येला आणि 1 ने भाग देतो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो। आता याच्यामध्ये 2 ही अशी संख्या आहे की जी काय आहे फक्त एक अशी संख्या आहे जी काय आहे समपण संख्या आहे आणि ही मूळ संख्या पण आहे, आणि ती आपण काय केली या संचामध्ये लिहिली आहे। म्हणजे या संचामध्ये फक्त काय आहे एकच घटक आपल्याला दिसून येतो आणि तो आहे हा। तर हा ए हा संच कशाचा संच आहे हा, तर हा काय आहे मूळ संख्यांचा आहे, पण ही मूळ संख्या कशी आहे सम आहे, म्हणून हा ए हा सम मूळ संख्यांचा संच आहे। त्याच्यामध्ये एकच घटक असल्यामुळं याला एक घटक संच असं याला म्हटलं जातं। आता याच्यानंतर संचाचा दुसरा प्रकार आपण पाहूयात। दुसरा प्रकार आहे रिक्त संच। याचा दुसरा जो प्रकार आहे तर तो आहे रिक्त संच। रिक्त संच हा काय याचा संचामधला दुसरा प्रकार आहे। तर याची व्याख्या पहिल्यांदा बघूया। रिक्त म्हणजे काय, रिकामा। रिक्त म्हणजे कसला, रिकामा। तर ज्या संचामध्ये दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो, दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो अशा संचाला आपण काय म्हणू शकतो, रिक्त संच म्हणू शकतो। हा जो संच आहे तर तो कसा दर्शवला जातो बघा। रिक्त संच जो आहे तर तो दाखवताना काय केलं जातं, महिरपी कंसाने काय केला जातो, हा दाखवला जातो ज्याच्यामध्ये कोणताही घटक नाही, म्हणजे दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसेल तर त्याला काय म्हणायचं, रिक्त संच असं म्हटलं जातं। किंवा हा जो संच आहे रिक्त संच तर तो फाय याने पण दाखवला जातो। म्हणजे या हे जे चिन्ह आहे फाय हे चिन्ह, या चिन्हाने सुद्धा काय केला जातो, हा संच जो आहे तर तो दर्शवला जातो। तर हा दुसरा प्रकार आहे संचाचा रिक्त संच, ज्या संचामध्ये एकही घटक नाही, दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसेल तर अशा संचाला आपण
रिक्त संच असं म्हणतो. आता उदाहरणार्थ बघा, बी हा असा संच आहे की एक्स त्याचा काय आहे, घटक आहे आणि एक्स ही 2 व 3 मधील नैसर्गिक संख्या आहे. इथं बघा बी हा काय आहे, संच. तर बी या संचाचा एक्स हा काय आहे, घटक आहे आणि एक्स ही काय आहे, 2 व 3 मधील 2 व 3 मधील काय आहे, नैसर्गिक संख्या आहे. 2 व 3 मधील ही काय आहे, नैसर्गिक संख्या आहे. आता हा जो दिलेला गुणधर्म आहे, तर 2 आणि 3 च्या मध्ये कोणतीही नैसर्गिक संख्या नसते आणि म्हणून बी जो संच आहे, तर बी हा संच काय आहे, रिक्त संच आहे. कारण 2 आणि 3 च्या मध्ये कोणतीही नैसर्गिक संख्या नसते, म्हणून बी हा संच काय आहे, रिक्त संच आहे. किंवा यालाच याने दाखवलं तर म्हणजे रिकाव्या महिरपी कंसाने दाखवलं तर, किंवा याला कसं दाखवणार आपण, कोणतं चिन्ह आहे, फाय हे जे चिन्ह आहे, या फाय या चिन्हाने हा संच जो आहे तर तो दाखवला जातो. हा असा दाखवला जातो किंवा या चिन्हाने, फाय या चिन्हाने, याला काय म्हणायचं, या चिन्हाला फाय असं म्हटलं जातं. हे चिन्ह कोणतं आहे, फायचं चिन्ह आहे. तर अशा प्रकारे रिक्त संच जो आहे तर तो दर्शवला जातो. म्हणजे ज्या संचामध्ये दिलेल्या गुणधर्मांचा कोणताही घटक नसतो असा संचाला आपण काय म्हणणार आहोत, रिक्त संच असं म्हणणार आहोत. आता याच्यानंतर पुढचा जो संच आहे तर त्याचा प्रकार काय बघा, तिसरा जो आहे तर तो आहे 7 संच. तिसरा जो प्रकार आहे तर तो कोणता आहे, 7 संच. हा संचाचा तिसरा प्रकार आपण सांगू शकतो. तर इथं यामध्ये आता याची व्याख्या पहिल्यांदा बघूया आपण. जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचामधील घटकांची संख्या मर्यादित असते किंवा ती मोजता येते अशा संचाला 7 संच असं म्हटलं जातं. आता जो संच काय आहे, रिक्त संच आहे आणि किंवा ज्या संचामध्ये संख्या ज्या आहेत तर त्या मर्यादित आहेत, म्हणजे त्या अनंत नाहीत किंवा अमर्याद नाहीत, त्या आपल्याला काय होतात, ठराविकच असतात किंवा त्या मोजता येतात. तर अशा संचाला आपण 7 संच असं म्हणू शकतो. आपण याला काय म्हणायचं आहे, 7 संच असं आपण या संचाला म्हणतो. तर उदाहरणार्थ बघूया आपण. सी काय आहे, हा असा संच आहे ज्याच्यामध्ये पी हा या संचाचा घटक आहे आणि पी ही 1 ते 22 मधील 4 ने विभाज्य संख्या आहे. असं आपण याचं उदाहरण बघू शकतो का. सी काय आहे, सी या संचाचा पी ही हा काय आहे, घटक आहे. तर पी ही काय आहे संख्या, पी ही संख्या, पी ही संख्या 1 ते 22 मधील 1 ते 22 मधील 4 ने विभाज्य संख्या आहे. 4 ने विभाज्य संख्या आहे. आता हा काय केलाय, गुणधर्म दिलेला आहे. इथे संचाचा काय मिळालेला आपल्याला, गुणधर्म मिळालेला आहे. मग आता हा संच आपण कसं लिहिणार आहोत पहा. तर 1 ते 22 मध्ये 4 ने विभाज्य संख्या म्हणजे 4च्या पटीतील ज्या संख्या आहेत तर त्या काय आहेत, ठराविक संख्या आहेत ज्याला आपण मोजू शकतो. उदाहरणार्थ बघा, हा संच जर आपल्याला लिहायचा असेल, सी हा संच, तर आपण कसं लिहिणार आहे, 1 ते 22 मधल्या 4 ने भाग देणाऱ्या संख्या ज्या आहेत तर त्या आपल्याला इथं काय करायच्या, लिहायच्या आहेत. म्हणजे इथं 4 ही एक संख्या आली, 8, 12, 16, 20. आता 20 नंतरची पुढची जी संख्या आहे तर ती 24. 24 ही 22 पेक्षा काय आहे, मोठी आहे, म्हणून 22च्या आतमधली जी आहे 4 ने विभाज्य असणाऱ्या संख्या काय आहेत, एवढ्याच आहेत, ज्या आपण काय करू शकतो, मोजू शकतो. म्हणजे या ठराविकच आहेत एवढ्या. आणि म्हणून हा जो संच आहे तर हा संच काय केला, हा संच जो आहे तर त्याचा प्रकार काय आहे, 7 संच असं आपण याला म्हणू शकतो.
हा कोणता संच आहे? सात संच. कशाला सात संच म्हणतात बघा? ज्या संचामध्ये काय केलं तर ज्या संचामध्ये एकतर तो संच रिक्त असेल किंवा ज्या संचामध्ये घटकांची संख्या जी आहे तर ती मर्यादित असते, म्हणजे मोजकी असते, जी आपण काय करू शकतो? मोजू शकतो. अशा संचाला सात संच असं म्हटलं जातं. ठीक आहे. हे काय आहे? या सात संचाचं उदाहरण आहे. आता याच्यानंतरचा जो प्रकार आहे संचाचा तर तो आहे अनंत संच. चौथा प्रकार आहे संचाचा अनंत संच. अनंत संच. तर याच्यामध्ये काय असणार बघा? तुमच्या लक्षात आलं असेल की या नावावरूनच की अनंत म्हणजे अमर्याद, म्हणजे ज्याला आपण काय करू शकत नाही? मोजू शकत नाही. असं काय असणार आहे? इथं घटकांची संख्या असणार आहे या संचामध्ये. तर याची व्याख्या बघा. ज्या संचातील घटकांची संख्या ही अमर्याद असते आणि ती मोजता येत नाही त्या संचाला अनंत संच असं आपण म्हणतो. तर अनंत संच म्हणजे काय बघा? याच्यामध्ये घटकांची संख्या जी आहे तर ती अमर्याद आहे. अमर्याद म्हणजे जी आपण मोजू शकत नाही किंवा आपल्याला मोजता येत नाही अशी असंख्य काय असणार आहे? त्याच्यामध्ये घटकांची संख्या असणार आहे आणि त्या संचाला आपण अनंत संच म्हणतो. आता उदाहरणार्थ बघा, तर नैसर्गिक संख्यांचा संच, परिमेय संख्यांचा संच, पूर्णांक संख्यांचा संच, हे सगळे जे संच आहेत तर ते कसे आहेत? अनंत संच आहेत, ज्याच्यामधील घटकांची संख्या अमर्याद असते, अनंत असते, जी आपण काय करू शकतो? आपल्याला मोजता येत नाही. म्हणून याला काय म्हणायचं? अनंत संच असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ n हा काय आहे? नैसर्गिक संख्यांचा काय आहे? संच आहे, ज्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होते. 1 2 3 4 5 6 अशा या संख्या काय आहेत? अनंत संख्या आहेत, अमर्याद संख्या आहेत आणि त्या आपण काय करू शकत नाही? आपल्याला मोजता येत नाही. म्हणून हे काय झाले? अनंत संच झाला. हा काय कोणता प्रकार आहे संचाचा? अनंत संच आहे हा. तर इथं आपण आता बघितल्यावर संचांचे हे प्रकार आहेत. परत पुन्हा एकदा, एक घटक संच, ज्याच्यामध्ये संचामध्ये फक्त काय असणार आहे? एकच घटक असेल. रिक्त संच, याच्यामध्ये कोणत्या दिलेल्या गुणधर्माचा कोणताही घटक असणार नाही. सात संच जे आहेत याच्यामध्ये एक तर हा रिक्त संच असेल किंवा याच्यामध्ये घटकांची संख्या जी आहे तर ती मर्यादित असेल, म्हणजे आपल्याला मोजता येण्या एवढी असेल, ज्याला सात संच असं म्हटलं जातं. याच्यानंतर अनंत संच म्हणजे याच्यामध्ये घटकांची संख्या काय आहे? अमर्याद आहे, अनंत आहे. या संचाला अनंत संच असं म्हटलं जातं. आता हे जे संचांचे प्रकार आहेत तर यावर आधारित काही उदाहरणे आपण काय करूया? इथं सोडून पाहूया. उदाहरणे याच्यावर आधारित हे लक्षात ठेवा. हे संचांचे प्रकार जे आहेत तर ते लक्षात ठेवा तुम्ही. तर याच्यामध्ये पहिलं जे उदाहरण आहे तर ते पहा. उदाहरणार्थ काही संच दिलेले आहेत तर ते यादी पद्धतीनं लिहून त्याच्यामध्ये त्याचे सात संच किंवा अनंत संच अशा प्रकारचं काय करायचं आहे? आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. पहिलं उदाहरण बघा. ए बरोबर ए या संचाचा x हा काय आहे? घटक आहे आणि तो n याचाही घटक आहे आणि n आणि x ही काय आहे? विषम संख्या आहे. तर पहिलं उदाहरण याच्यामध्ये बघा. ए संच एचा x काय आहे? हा घटक आहे आणि n चा पण काय? हा घटक आहे. n ही नैसर्गिक संख्यांचा काय असतो? संच. या n चा x काय आहे? हा घटक आहे आणि x ही काय आहे? विषम संख्या आहे आणि x ही विषम संख्या आहे.
यादी पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. नैसर्गिक संख्यांचा हा काय आहे, नैसर्गिक संख्येचा हा काय आहे, घटक आहे. म्हणजे नैसर्गिक संख्यामध्ये असणाऱ्या सगळ्या ज्या विषम संख्या आहेत तर त्या आपल्याला काय करायच्यात, आपल्या या संचामध्ये आपल्याला लिहाव्या लागतील. म्हणून हे यादी पद्धतीने कसं होईल बघा, हा संच कसा तयार होईल, तर यादी पद्धतीनं ए हा संच कसा तयार होईल, सगळ्या आपल्याला विषम संख्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. विषम संख्या कोणकोणत्या, तर 1, 3, 5, 7, 9, 11 ह्या सगळ्या काय आहेत विषम संख्या. आणि अशा विषम संख्या कशा किती असणार आहेत, अनंत विषम संख्या असणार आहेत, अमर्याद असणार आहेत. आणि म्हणून हा कोणता प्रकार आहे संचाचा, हा अनंत संच आहे. हा काय कसला संच आहे, हा अनंत, कारण याच्यामध्ये अनंत संच आहे. आता बघा हा अनंत संच का आहे, कारण याच्यामध्ये काय आहे, घटकांची संख्या जी आहे तर ती काय आहे, अमर्याद आहे. याच्यानंतर अशाच प्रकारचं आणखीन एक उदाहरण पाहूया आपण. बी बरोबर, बीचा काय आहे, बी या संचाचा एक्स काय आहे, घटक आहे. आणि तो एन, एक्स हा काय आहे, एनचा घटक आहे. आणि एक्स 3x वजा 1 बरोबर 0. आणि 3x वजा 1 बरोबर 0 असं काय केलं, इथं गुणधर्म दिलेला आहे. आता या गुणधर्मामध्ये आपल्याला काय करायचं आहे, संच जो आहे तर तो यादी पद्धतीने आपल्याला लिहायचा आहे. आता इथं 3x बरोबर 3x वजा 1 बरोबर 0 हा गुणधर्म आहे. मग इथं आपण याला पहिल्यांदा 3x वजा 1 हे जे समीकरण आहे तर ते काय करूया, आपण लिहूयात. पहिल्यांदा इथे हे सोडूया पहिल्यांदा, की 3x वजा 1 बरोबर 0 म्हणजेच याचाच अर्थ होतो बघा, 3x बरोबर हे ऋण जे आहेत हे काय होतात, बरोबरच्या उजव्या बाजूला आल्यानंतर त्याचं पक्षांतर होऊन काय होणार आहे, हे धन होणार आहे. म्हणून x बरोबर, आता इथं गुणाकाराची प्रक्रिया आहे तर इथं बरोबरच्या पलीकडे जाताना त्याची काय होती, भागाकार. म्हणजे x बरोबर काय आहे, 1/3 असं होतं. पण काय बघा, पण 1/3 ही एक नैसर्गिक संख्या आहे का, नाही, ही नैसर्गिक संख्या नाही. म्हणजेच ही संख्या नैसर्गिक संख्येचा घटक आहे का, नाही. म्हणजे आपला हा जो संच आहे म्हणजे हा ही का नाही आहे, नैसर्गिक संख्या नाही. म्हणजे या संचामध्ये दिलेला जो गुणधर्म आहे तर त्या गुणधर्माप्रमाणे कोणतीही इथं घटक आपल्याला इथं मिळत नाही. म्हणून हा संच कसा होईल बघा तयार, हा संच जो आहे तर इथं एक सुद्धा घटक नाही. म्हणजे हा संच कसा झाला, रिक्त संच झालेला आहे. आणि म्हणून हा संच जो आहे, जेव्हा संच रिक्त संच असतो आपल्याला तर दोन याच्यामध्ये 7 संच किंवा अनंत संचमध्ये काय करायचं, त्याचं वर्गीकरण करायचं आहे. 7 संचामध्ये पण जेव्हा संच रिक्त असतो किंवा मर्यादित घटक असतात तेव्हा तो 7 संच होतो. आता इथं काय आहे, इथं पण आपल्याला कुठल्याही प्रकारचे इथं घटक नाही. म्हणजे हा संच जो आहे तर तो कसला संच झाला, हा 7 संच आहे. कारण याच्यामध्ये एक सुद्धा काय आहे, घटक नाही, आपल्याला मिळालेला नाही. म्हणून हा कसला संच आहे, 7 संच आहे हा. तर ही काय आहेत, 2 उदाहरणं आहेत पहा. ही सर्व उदाहरणं जी आहेत तर ती माझ्यासोबत काय करायची, तुम्ही लिहून काढायची आहेत. याच्यानंतर आणखीन आपण उदाहरण याची पाहू शकतो. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण काय पाहूया आपण. तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलं बघा, की सी हा काय संच आहे आणि एक्स हा सी या संचाचा घटक आहे. एक्स काय आहे, सी या संचाचा घटक आहे. आता एक्स ही जी संख्या आहे तर ती काय आहे, नैसर्गिक संख्याचा घटक आहे. आणि एक्स ही 7 ने विभाज्य संख्या आहे. हा एक्स काय आहे, नैसर्गिक संख्याचाच काय आहे, भाग आहे, घटक आहे. आणि एक्स ही काय आहे, 7 ने विभाज्य
संख्या आहे. 7 ने विभाज्य संख्या आहे. असं काय दिलं इथे या संचाचा गुणधर्म दिलेला आहे आपल्याला. म्हणजे 7 ने विभाज्य संख्या कोणकोणत्या, तर 7च्या पटीतील ज्या संख्या आहेत तर त्या काय आपण इथे लिहू शकतो. आपल्याला सुरुवातीला हा जो संच आहे तर तो आपल्याला यादी पद्धतीने लिहायचा आहे. याच्यामध्ये 7 ने विभाज्य संख्या 7, 14, 21, 28 वगैरे अशा काय असणार आहे, ह्या अनंत संख्या असणार आहेत. म्हणजे अमर्याद संख्या असणार आहेत. इथं आपण अनेक संख्या काय करू शकतो, लिहू शकतो. ज्या 7 ने विभाज्य संख्या आहेत अशा आपण अनंत संख्या लिहू शकतो. आणि म्हणून हा जो संच आहे तर तो कोणत्या प्रकारचा असणार आहे, हा संच अनंत संच असणार आहे. अनंत संच आहे. हा अनंत संच आहे. याच्यानंतर आणखीन एक उदाहरण पाहूया आपण. डी बरोबर डी हा संच आहे. याच्यामध्ये ए, बी, ए बी हे काय आहे, डब्ल्यूचा काय हा घटक आहे. आणि डब्ल्यू म्हणजेच काय आहे, पूर्ण संख्यांचा संच आहे. म्हणजे हा ए बी हे काय पूर्ण संख्यांचा काय घटक आहे. आणि ए अधिक बी बरोबर 9 असं दिलेलं आहे. म्हणजे ए बी हे काय आहेत, पूर्ण संख्यांचा काय हा भाग आहे, घटक आहे. आणि काय दिलंय, ए अधिक बी बरोबर 9 असं काय केलं इथं गुणधर्म याच्यामध्ये दिलेला आहे. आता इथं बघा हा संच जो आहे तर तो आपल्याला यादी पद्धतीनं हा काय करायचा, लिहायचा आहे. आता ए आणि बी जे आहे तिथं हा पूर्ण संख्यांचा संचाचा काय आहे, हे घटक आहेत ए आणि बी. आणि ए अधिक बी बरोबर किती म्हटलं, 9. म्हणजे ए आणि बी ह्या ज्या संख्या आहेत या संख्यांच्या अशा आपण जोड्या शोधू शकतो की त्याच्यामध्ये ए आणि बी काय आहेत, ज्यांची बेरीज किती होईल, 9 होणार आहेत. कारण ए आणि बी काय आहेत, पूर्ण संख्या आहेत आणि त्यांची बेरीज काय आहे, 9 ही बेरीज येते. आता एची आणि बीची जी किंमत आहे तर ती ठरवून आपण काय करू शकतो, डी हा संच जो आहे तर तो आपण यादी पद्धतीनं लिहू शकतो. म्हणजे इथं आपल्याला अशा संख्या सगळ्या शोधायच्या आहेत की ज्यांची बेरीज म्हणजे एची ठराविक पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर बीची या दोन्हीची पण काय असेल जी किंमत आहे तर ती वेगवेगळी असेल आणि त्यांची बेरीज काय किती असणार आहे, 9 असणार आहे. अशा संख्या पूर्ण संख्यांचा संच इथं आपण यादी पद्धतीने लिहू शकतो डी मध्ये. तर पहिल्यांदा सुरुवातीला एच्या किमती आपण ठरवत जाऊया. पहिल्यांदा ए बरोबर 0 घेऊया. इथं बघा 0 आणि 9 या दोघांची बेरीज किती होते, 9 होते. त्याच्यानंतर 1 आणि 8 यांची बेरीज 9 होते. त्याच्यानंतर 2, 7, त्याच्यानंतर 3 आणि 6, नंतर 4, 5. आता ह्या झाल्या आपण एच्या काय केल्या, ह्या किमती ठरवलेल्या आहेत. परत आता बीच्या पुढे बघूया आपण. याच्यामध्ये 5 आणि 4 हा घटक होईल. त्याच्यानंतर 6, 3, नंतर 7, 2, नंतर 8, 1 आणि 9, 0. आता इथं आणखीन याच्यानंतर आपण आणखीन याच्यामध्ये घटक शोधू शकतो का, नाही. तर इथं आपण एच्या आणि बीच्या या दोन्हीच्या ज्या किमती आहेत तर त्या ठरवल्या. तर तेव्हा आपल्याला इथं काय आहे, ठराविक मोजता एवढेच काय मिळाले आपल्याला, इथं घटक मिळालेले आहेत. आणि या संचांचे घटक जे आहेत म्हणजे या संख्यांच्या ज्या जोड्या आहेत तर इथं आपल्याला मोजता येतात आणि त्या काय निश्चित आहेत. याच्यानंतर हे इथं काही दिलेल्या गुणधर्मानुसार याच्यामध्ये या संचामध्ये किंवा घटकांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल घडणार नाही. म्हणून आपल्याला इथं बघा
हा पण आता इथं घटकांची संख्या आपल्याला मर्यादित आहे, मोजता येते आणि म्हणून हा कसला संच आहे, हा शांत संच आहे. तर हा काय आहे, शांत संच आहे. हा संचाचा प्रकार शांत संच आहे. तर याच्यानंतर आपण आणखीन एकच उदाहरण पाहूया आपण आणि पुढचा भाग पाहूया आपण. आता बघा आणखीन एक याच्यामध्ये उदाहरण पाहू शकतो आपण. तर ई बरोबर, ई हा एक आहे संच आहे ज्याच्यामध्ये आता एक्स हा काय त्याचा घटक आहे, एक्स काय त्याचा घटक आहे आणि एक्स हा आय म्हणजे पूर्णांक संख्यांच्या संचाचा काय तो घटक आहे. आणि एक्स बरोबर एक्स वर्ग बरोबर किती आहे 100. एक्स वर्ग बरोबर काय आहे 100 असं काय केलं इथं दिलेलं आहे. आता इथं आपल्याला काय केलं, इथं गुणधर्म सांगितलेला एक्स वर्ग बरोबर 100 म्हणजे इथं पूर्णांक संख्या ज्या आहेत, पूर्णांक संख्यांचा काय हा घटक आहे. आय म्हणजे काय आहे पूर्णांक संख्या ज्याच्यामध्ये सगळ्या धन आणि ऋण आणि शून्य ही ह्या सगळ्या ज्या आहेत तर त्या काय पूर्णांक संख्या याच्यामध्ये येतात. म्हणजे आपल्याला असा गुणधर्म शोधायचा आहे ज्याच्यामध्ये एक्स वर्ग म्हणजे ती जी संख्या आहे तिचा वर्ग म्हणजे काय आहे 100 आहे शोधायचा आहे. मग हा घटक जो आहे तर कुणाचा वर्ग 100 आहे तर 10 या संख्येचा वर्ग काय आहे 100. मग धन असेल 10 त्याचा पण वर्ग 100 येतो आणि ऋण 10 घेतलं तर त्याचा पण वर्ग काय येतो 100 येतो. आणि म्हणून आपल्याला याच्यामध्ये यादीमध्ये आपल्याला काय यादी पद्धतीमध्ये इथं 2 काय असणार आहेत घटक असणार आहेत त्याचे 10 धन 10 आणि ऋण 10. आता या संचामध्ये 2च काय आहेत घटक आहेत जे मर्यादित घटक आहेत जे आपल्याला मोजता येतात आणि म्हणून हा काय आहे हा शांत संच आहे. कोणता संच आहे हा शांत संच. हा शांत संच आहे. हा कोणता संच आहे शांत संच आहे. तर याच्यामध्ये आणखीन अशा काही आपण उदाहरणं याच्यामध्ये पाहू शकतो. इथं आता आणखीन एक उदाहरण पाहूया आपण. एफ बरोबर ए बी आणि ए बी हा क्यूचा काय आहे घटक आहे. आता क्यू ही जी संख्या आहे तर ती परिमेय संख्यांचा काय आहे संच आहे. तर इथं एक उदाहरण एक बघूया आपण 6वं उदाहरण. याच्यामध्ये एफ बरोबर ए बी, ए बी हे एफ या संचाचे काय आहेत घटक आहेत आणि ए बी हा क्यू, ए बी हा काय आहे क्यूचा म्हणजे परिमेय संख्यांचा काय आहे घटक आहे. आणि ए अधिक बी बरोबर 11, ए अधिक बी बरोबर काय आहे 11 असं काय केलं तिथं गुणधर्म आपल्याला दिलेले आहे. आता इथं आपल्याला बघा सर्व परिमेय संख्या ज्या आहेत तर त्या परिमेय संख्यांचं काय आहे ए आणि बी या हे दोन्ही पण काय आहेत घटक आहेत. आता इथं आपण काय करायचं अशा ए आणि बी या संख्यांची काय करायचे जोड्या मिळवायच्या आहेत ज्या परिमेय संख्या आहेत आणि त्यांची बेरीज किती येते 11 येईल अशा आपल्याला संख्या शोधायच्या आहेत. जसं एफ बरोबर बघा इथं एफ बरोबर किती होणार सांगा 1 10 2 9 वगैरे किंवा इथं आणखीन बघा 3 8 अशा प्रकारे किंवा 3.5 7.5 अशी पण ही संख्या होऊ शकते. म्हणजे 3.5 आणि 7.5 कारण ह्या सगळ्या काय आहेत
परिमेय संख्यांचा काय हा घटक आहे. किंवा ऋण 15 26 असं आपण काय होतं यांची पण काय केली वजाबाकी केली तर 11. तर अशा अनेक असंख्य अशा संख्यांचं काय करू शकतो आपण जोड्या आपण मिळवू शकतो. आणि इथं काय आहेत अशा असंख्य म्हणजे इथं सगळ्या पूर्णांक अपूर्णांक संख्या ज्या आहेत ज्यांची बेरीज किंवा ऋण धन संख्या या सगळ्या काय होतात या परिमेय संख्यांमध्ये येतात. आणि त्याच्यामुळं अशा असंख्य संख्या आपण इथं काय करू शकतो मिळवू शकतो. आणि म्हणून एफ हा काय आहे अनंत संच आहे. म्हणून हा काय आहे कसला संच आहे हा अनंत संच आहे. कारण याच्यामध्ये जे काय संख्या किंवा यामध्ये जे असणारे घटक आहेत तर ते काय आहेत असंख्य आहेत अमर्याद आहेत हे आपल्या इथं लक्षात येतं. आणखीन एक आपण लक्षात नेहमी ठेवणं खूप गरजेचं आहे की संख्यांचे एन म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच त्याच्यानंतर डब्ल्यू जे आहे डब्ल्यू म्हणजे ज्या पूर्ण संख्यांचा जो संच आहे तो त्याच्यानंतर आय म्हणजे सगळ्या ज्या पूर्णांक संख्या आहेत त्यांचा संच क्यू जे आहे तर त्या सगळ्या परिमेय संख्या ज्या आहेत तर त्यांचा संच आणि आर जो आहे म्हणजे ज्या सगळ्या वास्तव संख्या आहेत या वास्तव संख्यांचा संच हे सगळे जे संच आहेत तर ते काय आहेत अनंत संच आहेत. कारण याच्यामध्ये घटकांची संख्या ज्या आहेत तर त्या काय आहेत अमर्याद आहेत आणि असंख्य आहेत. कोणकोणत्या सांगितलं बघा एन म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच एन हा. त्याच्यानंतर डब्ल्यू जो आहे तर तो काय आहे कुठल्या संख्यांचा संच आहे हा पूर्ण संख्यांचा संच डब्ल्यू. त्याच्यानंतर आय जे आहे आय म्हणजे सगळ्या पूर्णांक संख्या नैसर्गिक संख्या कुठल्या 1 2 3 पासून सुरू होणाऱ्या. डब्ल्यू ज्या आहेत तर त्या कोणत्या 0 1 2 पासून ज्या आहेत सुरू होतात तर त्या सगळ्या. त्याच्यानंतर आय म्हणजे काय 0 आणि सगळ्या ऋण आणि धन ज्या संख्या आहेत तर या सगळ्या ज्या संख्या आहेत तर त्या कशामध्ये येतात या पूर्णांक संख्यांमध्ये येतात. त्याच्यानंतर क्यू जो आहे तर तो परिमेय संख्यांचा संच जो आहे क्यू. आणि त्याच्यानंतर आर जो आहे तर तो आहे वास्तव संख्यांचा संच. हे सगळे जे संच आहेत हे संच जे आहेत ते सगळे कसे आहेत अनंत संच आहेत. हे सगळे काय आहेत अनंत संच आहेत कारण याच्यामध्ये घटकांची जी संख्या आहे तर ती काय आहे अमर्याद आहे असंख्य आहे. तर हे नेहमी लक्षात ठेवा. तर आज आपण काय केलं हे संचांचे प्रकार पाहिले. तर आजचा जो दिलेला सर्व जो घटक आहे तर त्याची उदाहरणे आणि संचांचे जे प्रकार आहेत तर ते काय करायचे आहेत वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. हा आजचा काय आहे अभ्यास.